एवढ्या क्रिटिकल कंडिशनला आता मी माझ्या आयुष्यात किंवा आई वडिलांच्या सांगण्याच्या म्हणजे त्यांच्या अनुभवानुसार एवढ्या 30 वर्षात ह्या वर्षी सारखं क्रिटिकल कंडिशनचं क्लायमेट कधीच कुठं कोणी बघितलेलं नाही. बरोबर. त्या क्लायमेटला आणि त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये माझ्याकडे आज माल आहे आणि जो आहे तो तुमच्या समोर दिसतोय. म्हणजे सर्वात चमत्कार कार्बन ग्रीन लाईफ दिल्यानंतर झालेला. हो 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 100% ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ तुमचं साईज मास्टर याचे 100% रिझल्ट आहे म्हणजे आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. काय सांगाल इतर भाजीपाला किंवा फळबाग बघा प्रयोग करा वापरून बघा. आता मी तर बघितलंय मला सगळ्या पिकांमध्ये रिझल्ट चांगलेच आले. आज 5 महिन्याचा प्लॉट पूर्ण झालेला आज कुठेही तुम्हाला पान पिवळं दिसत नाही. याचा बेनिफिट 100% भेटलाय. ज्या काही गोष्टी आम्ही सोडल्याय त्याची 100% ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ मुळे अपटेक झालेला आहे. फास्ट झाले. आणि तुम्ही शेवटच्या स्टेज मध्ये याला फुगवणीसाठी साईज मास्टर पण सोडलं तर? हो साईज मास्टरचे पण रिझल्ट चांगले आले. त्याचे पण सुंदर रिझल्ट आले. ज्या वेळेस थंडीच्या पिरियड मध्ये साईज आपली थांबती त्यावेळेस मी साईज मास्टरचे 2-2 ऍप्लिकेशन केले ते 8 दिवसाच्या अंतरानं. त्यामुळं जी थंडीमध्ये बर्निंग येणं साईज थांबणं कोल्ड स्ट्रोक बसणं ह्या गोष्टी ज्या होत्या ते होत नाही. कारण साईज मास्टर हे जमिनीमध्ये तुमचं ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप करतं, रूट झोन डेव्हलप करतं आणि टेम्परेचर वाढवतं. सगळ्यात बेनिफिट म्हणजे तुमचं सल्फरचं प्रमाण त्याच्यामध्ये काही प्रमाणात असल्यामुळं तुमचं जमिनीमध्ये जे कोल्ड टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये ते हीट निर्माण करायचं काम करतं आणि त्यामुळे रूट डेव्हलप होऊन रूट परत त्याच दमानं कार्यशील होते. त्यामुळे साईज परत त्या गोष्टी त्याच कंडिशनला फॉलोअप घेते. फॉस्फरस आणि पोटॅश पण अवेलेबल होतं. हो आणि फॉस्फरस पोटॅश हे पण चांगलं अवेलेबल होतं. तर मी तर रेग्युलर यूज करणारच आहे. आता मला परत खड छाटणी आलीची आपली त्यावेळेस मी वापरणार आहे. तुम्ही एकदा वापरून बघा. काय अनुभव येतो तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी तुम्हाला फोर्स करण्यापेक्षा तुम्ही एकदा वापरून बघा. जे डोळ्यांना रिझल्ट दिसतील पण त्याचे डोसेस कंप्लीट करा. तुम्ही एकदा दोनदा वापरणार आणि त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि वरून कंपनीला नावं ठेवणार हे चुकीचं आहे. कोणाला लगेच तुम्ही ब्लेम करू नका. त्यांचे डोसेस त्यांनी जे चार्ट मध्ये किंवा डायग्राम त्यांचे ठरलेले त्यानुसार तुम्ही त्याचे फॉलोअप घ्या. तर ते रिझल्ट त्याचे तुम्हाला डोळ्याने दिसणार. नाहीतर उगीच काहीतरी एखादा लेटर इकडनं तिकडे वापरायचं मग लगेच त्याच्यावर ऑर्गन करायची हे चुकीचं आहे तुमचं. एकदा स्वतः प्रयोग करा आणि रिझल्ट बघा. आणि साखर पण खूप आहे मालामध्ये. हो फुल शुगर आहे. मालाला हार्डनेस पण आहे क्रंचीनेस पण आहे. मनी दाबल्यानंतर मण्यातून पाणी गळत नाही तर मनी चिरतो इतकं त्याला क्रंचीनेस पण आहे. आणि सगळ्यात मेजर आणि महत्वाचं ते असतं. अच्छा म्हणजे आपण जर बघितलं तर ह्या स्टेज मध्ये ममिफिकेशन वगैरे खूप होतं बरोबर? खूप 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 ममिफिकेशन वॉटर बेरीज तुमचं ग्लॉसी माल दिसणं हा प्रकार खूप असतो. त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगर मेंटेन नसणं. शुगर मेंटेन नसला तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या समस्या तुमच्या समोर उभ्या राहणार आहे. आणि शुगर अपटेकसाठी तुमची व्हाईट रूट डेव्हलपमेंटला चांगली पाहिजे. व्हाईट रूट डेव्हलप असली तरच या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या जमिनीमध्ये ऑक्सिजन लेवल चांगली पाहिजे, ओसी चांगला पाहिजे. बरोबर आहे. आणि आज आपण जर बघितलं तर आज प्रमुख समस्या द्राक्षमध्ये डाउनी वगैरे. हो डाउनी भुरी या प्रमुख समस्या आहे. अच्छा या जर तुम्ही रेग्युलर कार्बन ग्रीन लाईफ सोडलं तर वरचा फवारणीचा खर्च कमी होतो का? हो नक्कीच कमी होतो. कारण खालून जर जमिनीमध्ये तुम्ही जर ओसी चांगला ठेवला तर झाडामध्ये प्रतिकार क्षमता वाढते. जमिनीमध्ये प्रतिकार शक्ती वाढते, झाडामध्ये प्रतिकार शक्ती वाढते. त्याचे रिझल्ट नक्कीच लॉंग लाईफ भेटतात. नमस्कार आपला परिचय द्या. नमस्कार मी प्रताप संपतराव निखाडे राहणार वडनेर भैरव तालुका चांदोड जिल्हा नाशिक. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9422621530. आता आपण तुमच्या द्राक्षाच्या क्षेत्रात आहे बरोबर ना? बरोबर. किती क्षेत्र आहे सर हे 1.25 एकर द्राक्ष बागेची लागवड आहे. व्हरायटी ही आरके का? अच्छा किती दिवसाचा प्लॉट झाला हा आज झाला हा पूर्ण तुमचे 5 महिने. आज हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर? आज हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे 150 दिवसाचा पूर्ण प्लॉट झालेला आहे. 150 दिवसाचा पूर्ण प्लॉट झालेला आहे.
अच्छा, रेट काय दिला? याला रेट दिला 115 रुपये प्रति 115 किलो. रुपये? हा, 115 रुपये प्रति किलो. अरे बापरे, म्हणजे खूपच छान रेट भेटला आपल्याला. हो, चांगला सर्व व्यवस्थित. एक्सपोर्ट दिला का? हो, सर्व एक्सपोर्टला दिलंय. आणि लाट हार्वेस्टिंग, पाठीमाग काही शिल्लक राहत नाही. पूर्ण पूर्ण 100% हार्वेस्टिंग होती. अच्छा, आणि आजूबाजूचे शेतकरी असेल किंवा गावात असेल, काय सध्या म्हणजे इतरांची काय कंडिशन आहे? तसं आता द्राक्ष बागेची कंडिशन तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, या वर्षीची परिस्थिती काय आहे. तर त्या तुलनेने आपल्याकडे माल आहे, आणि दरवर्षी जो माल असतो तितकाच माल यावर्षी मला पण यावर्षी बघायला भेटलाय. काही कुठली अडचण नाही. तुम्हाला समोर, तुमच्या समोर तर दिसतच आहे, जे आहे ते समोर आहे तुमच्या. बाकी नाही तर सगळ्या गावांमध्ये 70-80% माल हे नसल्यातच जमा आहे. 20% माल आहे, आणि त्या 20% मध्ये ठराविक लोकांकडेच माल आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही अनुभव सांगितला का? नंबर 1 रेट भेटलेला आहे तुम्हाला आज? हो हो, एकदम व्यवस्थित रेट भेटलाय, काय हरकत नाही. मालाचा रेट, मालानुसार रेट मला एकदम व्यवस्थित भेटलाय. तुम्ही मागच्या वर्षी टोमॅटोला पण वापरलं होतं बरोबर ना? हो हो, त्याचा व्हिडिओ पण पडला होता युट्यूबला. बरोबर. सुरुवातीला मी दोडक्याला हे तुमचे ग्रीन लाईफ ऑर्गॅनिक वापरल्यामुळं त्याचा एक प्रयोग म्हणून मी टमाट्याला वापरलं होतं. टमाट्यासाठी पण रिपोर्ट त्याचे चांगले आले. तुम्ही तर आता ते व्हिडिओ बघितलेच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. आता त्याच धर्तीवर तीच ट्रीटमेंट मी द्राक्ष बागेसाठी यावर्षी फर्स्ट टाइम केली. आता या बागेला काय काय सोडलं होतं आपण खालून? मी याला आतापर्यंत म्हणजे ऑक्टोबर कटिंग पासन तर हार्वेस्टिंग पर्यंत याला कमीत कमी 6-7 वेळा मी ऑर्गॅनिक कार्बन सोडलंय. एकरी 2 लिटर या प्रमाणात, स्टेप बाय स्टेप. आणि ग्रीन लाईफ झालं याला 6-7 वेळेस तर ग्रीन लाईफ सोडलेले. बाकी ऑदर मी खत दिलेच, पण खतांसोबत हे दिल्यामुळं जे काही खत दिले ते 100% अपटेक झाले. त्याचे रिझल्ट परिपूर्ण मला भेटले. अच्छा, आता कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर काय बदल जाणवलं तुम्हाला प्लॉट मध्ये? आता तुम्ही बघताच याच्यात क्रंचीनेस पण आहे, शुगर फुल आहे. आज याला 19, 20, 18 म्हणजे 18 प्लस ब्रिक्स आहे. 18 प्लस ब्रिक्स आहे. 18, 19, 20 पर्यंत ब्रिक्स गेलेली. 100% गोड आणि खाण्याजोगं द्राक्ष तयार झाले. क्रंचीनेस पण आहे. 18 इंच MM पर्यंत याची लांबी भेटली याला. त्याला लस्टर जबरदस्त आहे. पूर्ण तुमचं व्हाईट लस्टर त्याला द्राक्ष बागेला दिसते. ते तुम्हाला आता समोर बघायला भेटेल, ते तुम्हाला दाखवतील. तर वर आपण कॅमेरा घेतला, हा माल आहे का काय बघा ना, किती माल असेल सर तरी सरासरी? हा सरासरी एका झाडावरती 18 ते 19 किलो, 20 किलोच्या आत आणि 18 किलोच्या पुढे, साधारणतः 1-2 किलो मागं पुढं, पण सरासरी 18 ते 20 किलोच्या दरम्यान प्रत्येक झाडावरती माल आहे. आता सरासरी तरी किती क्विंटल माल निघेल या क्षेत्रामध्ये? आता या 1.25 एकरामध्ये 20 टन माल तर कुठे गेला नाही. म्हणजे फिक्स फिक्स शुअर, 100% शुअर. 20 टन माल चांगल्या क्वालिटीचा 100% मिळणार. आणि मग आता मी टेस्ट केली, एकदम क्रंची. हो, आता जे आहे ते समोर आहे. आणि दिवस मी पूर्ण केले, त्याचे 150 दिवस कंप्लीट केले, त्यामुळे शुगर पूर्ण भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, याची मुळी आजपर्यंत ऍक्टिव्ह आहे. आणि मुळी ऍक्टिव्ह राहिल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर डोळ्यासमोर बघायला भेटत आहे. म्हणजे रेग्युलर कार्बन ग्रीन लाईफ सोडलं तुम्ही? 100% त्याचे रिझल्ट मला भेटले. कारण ते व्हाईट रूट ऍक्टिव्ह राहिल्यामुळे प्रत्येक गोष्ट अपटेक फास्ट होत गेली. त्याची बेनिफिट शेवटपर्यंत मला भेटत गेली. आज एवढा 150 दिवसाचा प्लॉट, 150 दिवसाचा प्लॉट आहे, पण माल कुठेही प्रकारचा लूज नाही, काही नाही. एवढ्या लोडलाय पण माल कुठे लूज नाही. एकदम माल क्रंच आहे, आणि क्रंचीनेस तसा टिकून आहे. आणि आपण जर बघितलं तर पान अजून हिरवगार आहे, सर्वात महत्त्वाचं. हो, पानं हिरवेगार आहे. तुम्हाला कुठं पिवळेपणा दिसतोय पानांचा? बघा तुम्ही. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रताप संपतराव निकाडे, राहणार वडणे वेलो, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझा कॉन्टॅक्ट नंबर 94 226 21 530. धन्यवाद. ओके.